हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. तर बघू शकता आज मला आलो आहे मी आणि आज रस्ता चेंज केला आहे, पुलाकडे नाही गेलो आहे. आज आलो आहे अकॅडमीकडं. घे बरं अकॅडमी इकडं आलो आहे आणि आज रनिंग नाही केली आहे, आज चालतच आलो आहे. आणि थोडं गाडीवर त्या काकांनी सोडलं अर्ध्या रस्त्यात, तिथून आलो आहे चालत. म्हणजे खूप उशीर झाला आहे. मी आत्ता उठलो 6 वाजता, कारण रात्री उशीर झोपलो आहे. आणि बघू शकता इकडे व्ह्यू, हे JCBने रस्त्याचं काम चालू आहे. अकॅडमीपर्यंत आलो आहे. अकॅडमी उघडी असली तर अकॅडमीमध्ये व्यायाम करेल, नसली तर त्याच्या पुढं चालत जाईन खदानीपर्यंत. मग वापस येईन मी घरी, जिम मारेल. मग सध्या तर असंच आहे बाबा, काय सांगू हे तुम्हाला. लो याच्यावर ठेवू का एवढा, जर म्हणजे जास्ती ब्राईटनेस ही नको. खतरनाक मध्ये चालू आहे इकडे. जरा चालत जाणार आहे. आज पाय लय दुखत होती, त्याच्यानं रनिंग पण नाही केली आणि चालतच जाणार आहे. वेळेबल जाता वेळेस घराला. ठीक आहे. भाई इकडे ब्रिजच्या प्रकारात जास्तीच व्ह्यू जास्ती इकडे चांगला आहे आणि इकडे थोडंफार चांगलं वाटतंय. पहिले इकडेच वाटत येत गेलो, पण ते रस्ता नाही ना, त्या गोष्टीमुळं बंद केलं तर रस्ता. तर आता इकडे व्ह्यू चांगला दिसतोय. तुम्ही बघा इकडे, फक्त खाली हिरवगार सर्व गोष्टीकडे. इकडून सूर्यदादा निघलाय, हिरवच. आता आपण थोडंफार जाईल पुढं चालत, तिथं पाणी आहे. जर विचार झाला थंडगार पाणी असलं तर पाहूया, नसलं नाही असलं थंडगार असलं तर येऊया घरी, नसलं तर पाहूया. आता आपला असाच विचार चालू आहे, कारण पाहुण्याची इच्छा आपल्याला तळमळ झालेली. आपण खदानीपाशी चाललेली. चला, कामही चालू आहे इकडं रस्त्याचं, बघू शकता. खूप जास्ती प्रमाणामध्ये काम चालू आहे दणक्यामध्ये. खनखर बरोबर. इकडला रस्ता झाला की इकडे येणार आहे भाई. मी पिपरी रोड सोडणार आणि इकडे येणार. हेच रस्त्यावर पळायला येणार. हे रस्ता आहे पळण्याजोगा चांगला. मी पहिलेच उगाच जज केलं की रस्ताच नाही आहे चांगला पळायला कोणत्याच गोष्टीमध्ये, पण तरी आहे चांगला. हे बघा, म्हणजे असं एवढं पण खरबण नाही आहे, असे खड्डे वगैरे नाही. तरी जनता, तुम्हाला माहीत नाही का सरकारचे कामं कसे राहतात. हे रस्ता व्हायला 2 वर्ष लागलेली आहेत. आलाय तरी पहिला रस्ता चांगला होता, आता हाय तेवढा बेटर नाही आहे, पण रस्ता होतोय ही गोष्ट चांगली आहे. चल, तर आपण चालत चाललो आहे, पण आज रनिंग नाही केलेली. आपण उद्यापासून अकॅडमीवर व्यायाम करायला जाण्याची परवानगी घेणार आहे. त्या सरला विचारेल मी, आणि अकॅडमीवर व्यायाम वगैरे जे ट्रेनिंग करते ते पोलिसची ते करेल. मला आता वेट कमी करायचं आहे. मला काही आगावचं पोलीस भरती मारायचं नाही आहे. पप्पा मानतात, आई पण म्हणते पोलीस भरती मार. मला ते सर्वात जास्त आहे की नाही, कठीण म्हणलं मग ह्या जीवाच्या पलीकडलं दुःख हे मला घेऊ वाटत नाही. ते रनिंग करून 1600 मीटर पळतच राहा. अरे बाप, कशाला पळायचं. मला 700 मीटर पळालं की हाय हुई करतो. 1600 मीटर पळायचं आहे, म्हणजे 1.5 किलोमीटर 1600 मीटर पळत जायचं आहे. मी बाकी सर्व गोष्टी करू शकेल, गोळा फेकेल, सगळ्या गोष्टी करेल, पण ते रनिंगमध्ये मी लई कटणार. आणि एक दुसऱ्या गोष्टमध्ये आहे मी
पेपरामध्ये तर काय करेल मी रनिंगही करेल कशी तरी रनिंगही करेल पण ते पेपरमध्ये काय करेल मी पेपरमध्ये घाली महा दिमाग पेपरच्या बाबतीमध्ये कत्ताहीच चालत नाही कत्ताहीच नाही चालत. आणि या गोष्टी मी म्हणजे अख्खं ग्राउंड पण काढेल मी याचं पोलीस भरतीचं पण पेपरमध्ये जाण्याची क्षमता जास्ती आहे. 50% तर आहेत त्याचं जाण्याची आणि 50% ग्राउंड मी काढू शकतो कसाही बी पण ते रनिंग रनिंग ते करल मी कशी बी लढत पडत पण पेपर नाही होणार भाऊ यासाठी. मला पुस्तक घेतलंय हातात की असं दिमाग फिरतंय हा करे काय करू त्यासाठी आणि ते दिमाग फिरला काम करण्याची इच्छाच मरते मला ते सर्वात जास्त कठीण वाटते. ते रनिंग वाटत गेली आता पण आता सर्वात जास्त कठीण म्हणजे माझ्यासमोरची लईच मोठी हे काय हे चुनौती म्हणजे पेपर त्याच्यामध्ये मी हरू शकतो गॅरंटी देऊ शकतो. आपण आलेलं आहे खदानीपाशी पा काय झील आहे भाई लोक आपल्याला त्या तिथं जायचं आहे. भाई इथंच पोवायचं आहे पण पाणी खूपच थंड आहे वाटते काय ना पण लई दूर चालतही जायचं आहे. वॉशरूम करूया जाऊया पोहायचा इच्छा आहे जर जास्ती थंड नसलं तर पोहतो काय का ना जाऊया खाली आधी खाली इथून रस्ता आहे इथून चला खाली. आम्ही गेल्या वर्षी पण पोहायला इथं म्हणजे दरवर्षी येत राहतो तिथं तिकडं आधी इकडे चान्स भेटला आलोय खाली मी. काहीच पाणी बघा किती निथळ छार एक क्लिअर कट ते इथंशी आणि इथंशी येतच तेवढं तरी छाते एवढं इतकंच पाणी येते पण तिथंशी ना येते तिथं या टेकडीच्या पलीकडलं ते तेवढा एरिया ते असं इतकं येते असं म्हणजे बोट डुबून जातं तिथं पण पाणी बघा ना किती क्लिअर कट आहे. अरे भाई मजा झाली पण आता करायचं काय भेटूया जाता वेळेस.